माझ्या नवऱ्याच्या बोलला कसं तुम्ही आम्हाला कसं काय येऊ शकता आम्हाला समोर बोलवा तुम्ही अधिकारीच आहेत ना अधिकाऱ्यासमोर असं कसं करायचं पोलिसवाला कॉन्स्टेबल ए तू इकडे तू इकडे काय बोलायचं नाही नाही मी पोलीस वाल्याशी नीट बोलत होते त्याला हक्क नाही का मग असा दलिंदर पोलीस वाला ठेवलाय का तुम्ही कामाला मॅडम बसून घ्या खाली बसून तुम्ही विचारा त्यांना आधी विचारा विचारा अगोदर नाही बोलू त्यांना मला पोलीस स्टेशन मध्ये रेकॉर्ड करायचा अधिकार माझा फोन कसा फोडला माझा फोन कसा फोडला एक मिनिट माझा फोन कसा फोडला माझा फोन भरून द्यावा लागला मला कसा मारला कायदेशीर ते फोन कसा आवडला माझा प्रायव्हेट बोलवा ना बोलवा तुम्ही आमच्या सोबत असं करता सगळेजण ही पोलीस स्टेशन आहे का तुमचं मला बोलायचं नाही ऐकायचं माझ्या बायकोला हात लावला माझी बायको प्रेग्नेंट आहे सगळेजणी मला हात लावताय तुम्ही थांबा थांबा म्हणा तुम्ही पोलिसवाल्याला हात लावला का हा कॅमेरा दिसत नाही का हे काय हे काय एक मिनिट आम्ही हळूच बोलत होतो इतक्या वेळ त्यांनी बोललं का त्यांनी त्यांना कायदा माहितीये का नॉनसेन्स पोलीसवाला कुणाचा शिस्त आहे का नाही अजून काय कुठे गेलते होते हे केला का नाही तुम्ही तुमचं ऐकून बसले होते का नाही सर नाही थांबली नाही का पोलीसवाल्याची आपल्याला केस आपल्याला व्यवस्थित करायची लक्षात घे आहे ना मला इथे अधिकार आहे सगळं अधिकार बस बस बाळा थोडं थंड घे माझा फोन भरून द्या आणि पोलीसवाल्यासोबत कंप्लेंट लिहून घ्या आमची आत्ताच्या एफआयआर दाखल करा आमची आत्ताच्या एफआयआर दाखल झाली पाहिजे पूजा जाधव ते मोरा गजन हे खरंच सर तिघांवर एफआयआर दाखल झाली पाहिजे आत्ताच्या यांनी मला बाहेर मी उपोषणाला बसले तेव्हा म्हणले तुला सेटलमेंट करायची का मी विषय दाबला का त्यांना खरं सरनी मला स्वतः बोलले त्याची रेकॉर्डिंग पण हे स्वतः प्रूफ होते तिथं रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे फोर व्हीलर माझ्या घरी सोडत होते त्यावेळेस पण त्यांनी सेटलमेंटची भाषा वापरली मी मला घरी सोडत होते मला ड्रॉप करत होते त्यावेळेस नाही ज्यावेळेस चूक होती त्यावेळेस आम्ही सरांचंच ऐकत होतो तो पावलाट पोलीसवाला आहे त्याला कळतं का त्यांनी ट्रेनिंग घेतली होती का नव्हती का डायरेक्ट असे लहानाचे मोठे झाले पोलीस मध्ये भरती झाले का स्टडी मी पण करतो सर कायदे कानून मला पण माहिती आहे तुम्ही असं कोणाला हात नाही लावू शकत सर माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीला हात कस काय लावला मला तुम्ही आमच्या अंगाला हात लावू शकत नाही आम्हाला अधिकार आहे तुम्हाला भांडायचा तुम्हाला विचारायचा बोलायचा सगळा अधिकार आहे मग तुम्ही आम्हाला हात कस काय लावला नाही तुम्ही आम्हाला हात लावला तेव्हा आम्ही दंगा करतोय 2 महिने झाले आम्ही कॉपरेट करतोय सर तुम्हाला आमची एफआयआर द्यायला सुद्धा 9 दिवस लेट झालेले नाही ऐकत सर मी कोणाचं मी इथून उठून गेलो होता पेट्रोल पंपावर जाऊन आणला स्वतःला जाळून घे ते सगळे तुम्ही राहायचं बोलवा आपल्या पोलीसवाल्याला बोलवा नाही तुमची प्रॉपर्टी तुटलीच पाहिजे कारण आमची प्रॉपर्टी तोडली तुम्ही हळू बाळा त्याला बोलवा आता नाही आम्हाला नाही काय माहिती तुमच्या प्रॉपर्टीचा तुमच्या इज्जतीचा तुमच्या वर्दीचा आम्ही मान ठेवायचा एक 5 मिनिटं शांत राहा पाणी पी शांत राहा आमची किती धावपळ होते सर आमच्या सोबत अन्याय झाला मग नाही मागायला कुठं जायचं तुला माहिती पोलीसवाले जर सेटलमेंटची भाषा करत असतील तर आम्ही कुठं जायचं कुठं सर आम्ही तुमच्या वर्दीची इज्जत करतो तुम्ही पोलीसवाले आमच्या अंगावर येणार
काही होणार Senior sir बोलते, दोन नाही. मी मिनिटं. ऍक्च्युअल केलेलं तुम्हाला आणि तसंच राहणार मी. थांब. नाही नाही त्यांच्यावर कारवाई तुम्ही करा. काय तुम्ही एफआयआर लिहून घ्या माझ्याकडून आत्ताच्या आत्ता एफआयआर लिहून घ्या. भर पोलीस स्टेशन मध्ये सगळे पोलीस वाल्याच्या समोर पोलीसवाल्यांनी माझ्या नवऱ्यावर हात उचलला आणि माझ्या अंगावर आला ना आमची प्रॉपर्टी सुद्धा डिस्ट्रॉय केली. शांत राहा. याच्यात सगळे पुरावे आहेत सर केसची. आहे सगळे आहे असं कुठे जात कसं काय करू? तुम्ही आत्ताच्या आत्ता एफआयआर दाखल नाही करू घेतली ना सर तर मग तुम्ही बघा मी इथल्या इथं चाळून घेईल स्वतःला. साहेब, दोन मिनिटं, दोन नाही नाही ऐकून शांत घेतलं हो सर सर आम्ही. मी आता ऐकून इतकी घेतलं रिलॅक्स आम्ही. मध्ये मी सरांशी ऐकून बोलली. घेतच नाही सर आम्ही. शांत राहा. काय ऐकून घेऊ आम्ही? आम्ही काय आरोपी आहे का ऐकून घ्यायला? शांत राहा म्हणतोय मी. नाही 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 नाही. 10 वेळा तुम्ही आरोपीला त्रास दिला का सर? आम्ही 2 महिने त्रास सहन करतोय. त्याला मी मारले. नाही ते तुम्ही मारले सर. मारले ठीक आहे पण ही वागणूक आहे का आमची? आम्हाला ही वागणूक देणार का पोलीस स्टेशन? त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. पब्लिक सर्वेंट आहेत तुम्ही. हा, म्हणून मी बोलतो. मग पब्लिकवर हात उचलणार का तुम्ही? कोणतंही अपकृत्य एक आरोपी अपकृत्य पोलीसवाल्यांनी केलंय जस्ट. तुम्ही ऐका माझं. शांत राहा पहिलं. पाणी प्या. नाही सर नाही माझ्या नवऱ्याला तुम्ही अंगावर हात नाही उचलू शकत. तुम्ही त्या पोलीसवाल्याला समोर आणा आणि त्याला माफी मागायला हवा आमची. नाही तर एफआयआर दाखल करून घ्या आमच्याबद्दलची. नाही नाही कसं बोलायचं तुम्ही? नाही नाही एफआयआर दाखल करून घ्या सर तुम्ही आत्ताच्या आत्ता. शांत राहा. बोलवा त्या पोलीसवाल्याला बोलवा ना. नाही तुम्ही 2 मिनिटात आम्हाला रफा दफा करता सर. तुमच्या पोलीसवाल्यांचीच मदत करता तुम्ही सगळे. बस इथं. म्हणजे डोक्याच्या बाहेर चाललंय प्रकरण. पोलीसवालेच असं करणार तर जायचं कुठं कंप्लेंट द्यायला? पुढे तो खरात बोलवा त्याला. दलिंदर पोलीसवाला असे पोलिसाच्या नावावर कलंक आहे. उगाच पोलिसाचं नाव खराब करतो, वर्दीचं नाव खराब करतो. सेटलमेंटच्या भाषा करतात का आपल्याला? मला गाडीत सुद्धा म्हणे सेटलमेंट करायची असेल तर मी बोलतो म्हणे. इथं उपोषणला बसलाय म्हणे तुला सेटलमेंट करायची का शीतल? रेकॉर्डिंग येतं आमच्याकडे. पुरावे आहेत ना सगळे. आरोपीनं पैसे घेतले असते म्हणून ते फोन रिस्ट्रॉय करायचा प्रयत्न करायला लागले. ते बाळासाहेबांना फोन लावा.